नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अदितीज रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी मोकळी, दाणेदार आणि झटपट तयार होणारी साबुदाणा खिचडी। सर्वात आधी मी साबुदाणा चांगला धुवून रात्रभर भिजत ठेवला होता, त्यामुळे तो अगदी छान फुलला आहे। साबुदाणा खिचडीसाठी मी एक बटाटा व 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। सगळ्यात आधी आपण बटाट्याची साल काढून घेऊया। साबुदाणा भिजवताना पाणी अगदी मोजकंच घाला। जास्त पाणी झालं तर साबुदाणा चिकट होतो आणि खिचडी मोकळी राहत नाही। बटाटा सोलून झाल्यानंतर आपण बटाटा धुवून घेऊया आणि नंतर तो बारीक चिरून घेऊया। खिचडी बनवताना आपण बटाट्याचे काप उभेही करू शकतो व बटाटा खिसूनही त्यामध्ये घालू शकतो, तेव्हाही खिचडी खूप छान होते। आपला बटाटा आता चिरून झालेला आहे। आपण ज्या 3 मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत त्याचे देठ पहिल्यांदा काढून घेऊन त्या बारीक चिरून घेऊयात। त्यानंतर चिरलेला बटाटा एका वाटीमध्ये घेऊन तो स्वच्छ धुवून घेऊया व तो पाण्यामध्ये ठेवूया। ही रेसिपी बनवण्यासाठी फार काही साहित्य लागत नाही। घरात असणाऱ्या सामानातूनच आपण पटकन तयार करून ती खाऊ शकतो, त्यामुळे ही रेसिपी मला खूप आवडते। आता आपण बारीक चिरून घेतलेल्या मिरच्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊयात। हे बघा, बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपण। तर आता आपण खिचडी बनवायला घेऊयात। त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवूया व ती चांगली गरम होऊन देऊयात। ती चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तूप किंवा तेल टाकून घेऊयात। तूप चांगले गरम होऊ द्यायचं व त्यामध्ये मिरचीची बारीक केलेली पेस्ट आपण टाकून घेऊया। ती तोपर्यंत परतून घ्या जोपर्यंत तिला छान सुगंध येत नाही। त्यानंतर आपण बटाट्याचे काप केलेले आहेत ते त्यात घालून चांगले परतून घेऊया व त्याला एक वाफ आणण्यासाठी झाकून ठेवूया। बटाटे चांगले शिजत आलेले आहेत, तरी सुद्धा आपण अजून थोडे शिजण्यासाठी 2 मिनिटाची त्याला वाफ देऊया। तोपर्यंत आपण साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालून घेऊया। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता अथवा थोडं घातलं तरी चालू शकतं। आता हे आपले बटाटे सोनेरी कलर येऊन पूर्णपणे शिजलेले आहेत। त्यामध्ये आपण साबुदाणा घालून घेऊया व हलकेसे परतून घेऊया। जास्त परतला तर तो साबुदाणा फुटू शकतो। जर जास्त कोरडी खिचडी वाटत असेल तर त्यावर तुम्ही पाण्याचा शिंतोडा देऊ शकता। खिचडी परतून घेतली की ते आपण थोडा वेळ झाकून ठेवूया व पुन्हा एकदा हलकीशी परतून घेऊया, म्हणजे आपली खिचडी छान मऊ सुटसुटीत शिजेल। मी आता त्यावरती थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेते। तुम्ही मीठ तेलातही घालू शकता, पण मी खिचडी पूर्ण झाल्यानंतर त्यावरती मीठ टाकते, कारण ते सगळीकडे लागते। तेलात टाकल्यानंतर ते फक्त बटाट्याला किंवा फक्त खिचडीला लागू शकते, म्हणून मी ते नंतर टाकते। आता आपण ही शेवटची 2 मिनिटाची खिचडीला वाफ आणून देऊयात। मग आपली मोकळी, स्वादिष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीची साबुदाणा खिचडी तयार आहे। उपवास असला तरी चवीला अजिबात उपवास नसतो। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी मला फॉलो करा। धन्यवाद। पुन्हा नवीन रेसिपी घेऊन मी तुम्हाला भेटायला येते।